हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 7th स्टँडर्डचा जो 14th चॅप्टर आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स, आजच्या व्हिडिओमध्ये तो आपण चॅप्टर पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. 14th चॅप्टर एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. एलिमेंट्स म्हणजेच तुमची जी द्रव्ये आहेत, जी मूलद्रव्ये आहेत ती, आणि कंपाऊंड्स म्हणजेच त्यांचे जे संयुगे आहेत. ओके, संयुग म्हणजे दोन गोष्टींचं मिळून झालेलं मिश्रण. ओके, आणि मिक्सचर म्हणजेच मिश्रण. सो लेट्स रिकॉल. हाऊ मेनी डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर? नेम देम. पदार्थांच्या अवस्था किती आहेत आणि त्या कोणत्या आहेत? तर आपल्याला माहिती आहे पदार्थांच्या अवस्था कोणत्या आहेत. त्या सॉलिड, लिक्विड, गॅसेस या पदार्थाच्या अवस्था आहेत. राईट, इट इज अ डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, देन सेकंड वन, व्हॉट ब्रिंग्स अबाउट चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर? पदार्थाचे जे गुणधर्म आहेत ते कोणते आहेत? ठीक आहे, म्हणजे त्यांचे जे अवस्थांतर होते ते कशामुळे होते? ठीक आहे. देन थर्ड, व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर? त्याचे गुणधर्म कोणते आहेत? फोर्थ, डू ऑल सबस्टान्सेस हॅव द सेम प्रॉपर्टीज? सर्व पदार्थांचे जे गुणधर्म असतात ते सेम असतात का? तर नाही. देन क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टान्सेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. खाली जे पदार्थ दिले ते त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचं जे वर्गीकरण आहे त्यांना क्लासिफाय आपल्याला करायचं आहे. फर्स्ट वॉटर, देन थर्मोकॉल, सॉइल, आयर्न, कोल, पेपर, रबर, कॉपर, कॉयर, प्लास्टिक. ओके, कॉयर म्हणजे काय? ताग असतं ना, त्याला कॉयर म्हणतात. ओके, देन कॉपर मीन्स तांब. ओके, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अकॉर्डिंग टू त्यांचं जे गुणधर्म आहे त्याच्यानुसार तुम्हाला वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. देन कॅन यू टेल व्हॉट आर ऑब्जेक्ट्स मेड ऑफ? वस्तू ज्या आहेत त्या कशाच्या बनलेल्या असतात? ओके, व्हॉट आर धीस आर्टिकल्स ऑफ एव्हरी डे यूज मेड ऑफ? इलेक्ट्रिक वायर, किचन युटेन्सिल्स, नेल्स, टेबल्स, चेअर, देन विंडो पेन्स, सॉइल, सॉल्ट, शुगर. म्हणजे माती, विजेच्या तारा आहेत किंवा स्वयंपाकघरातली जी भांडी आहेत, खिळ्या आहेत, टेबल, खुर्ची म्हणा. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या डे टू डे यूजमधल्या ह्या गोष्टी आहेत. राईट, तर ह्या गोष्टी कशापासून बनलेल्या आहेत? देन मॅटर. आता मॅटर म्हणजेच काय? तर द्रव्य. ओके, we say that an object is made of a certain substance. The term matter is also used as a synonyms of substance. In scientific language, however, a single term is used for a single concept, and that which an object is made of it's called matter. Matter म्हणजेच काय? तर वस्तू ज्यापासून तयार होते त्याला आपण पदार्थ असं म्हणतो. राईट, आणि मेनली हा जो पदार्थ आहे, हा जो शब्द आहे यालाच समानार्थी शब्द म्हणजे द्रव्य. ओके, आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये हा एकच शब्द वापरला जातो. ओके, आणि वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्येच मॅटर असं म्हणतात, द्रव्य असं म्हणतात. देन द पर्टिक्युलेट नेचर ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचं कण स्वरूप आणि त्याचे गुणधर्म. ओके, टेक अ पीस ऑफ चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इट इंटू स्मॉलर पीसेस. व्हॉट विल हॅपन? खडूचा तुकडा घ्या, तो बारीक बारीक ह्याने लहान करत राहा, काय होईल? देन वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ अ हँकरचिप. शाईचे थेंब जे आहेत ते रुमालाने पुसायला सांगितलेत. व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लोथ ऑफ द हँकरचिप? रुमालाच्या त्या कापडावर काय परिणाम होईल? त्याच्यानंतर व्हॉट हॅपन्स वेन अ लीड ऑफ अ बॉटल ऑफ परफ्यूम इज ओपन? अत्तराच्या बाटलीचे झाकण आहे ते उघडलं त्याच्यानंतर काय होईल? त्याचा जो सुगंध आहे तो सगळीकडे दरवळेल. बरोबर, चॉक जो आहे त्या चॉकचे जर आपण बारीक बारीक तुकडे केले तर त्याचं बारीक अशा पावडरमध्ये कन्वर्ट होतं ते. नंतर हँकरचिप्स, रुमाल जो आहे, रुमालाने शाई जर पुसली तर ती शाई जी आहे ती रुमालावर लागते. ओके,
So it is the matter present in various things in solid, liquid and gases. आता गॅसेस म्हणजेच तुमची परफ्यूमची बॉटल. ओके, देन हँकरचिप्स म्हणजे सॉलिड आणि त्याच्या हँकरचिप्स म्हणजे लिक्विड अँड देन तुम्हाला चॉकचं जे उदाहरण दिलं आहे तो आहे सॉलिड. ओके, सो इन दिस इट इज द मॅटर प्रेझेंट इन व्हेरियस थिंग्स इन सॉलिड, लिक्विड और गॅसेस स्टेट that is responsible for their properties. Even though they are divided into small particles, their properties due to the matter present in them remains the same. The properties such as white color of chalk, blue color of ink, then fragrance of a perfume are the properties of the matter of which each of them is made. ज्या स्नायू आहेत किंवा द्रव्य आहेत आणि वायू ह्या 3 अवस्था आहेत. ओके, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आपण त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतो. सो ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांमध्ये असणारे जे विविध वस्तू आहेत, वस्तूंमध्ये असणारे जे द्रव्य असते आणि ते जे द्रव्य आहे ते त्या वस्तूच्या गुणधर्मासाठी रिस्पॉन्सिबल असतं, कारणीभूत असतं. ओके, त्या वस्तूचे विभाजन करून लहान लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले जे गुणधर्म असतात ते तसेच राहतात. एक्झाम्पल आपण बघितलं, खडू, पांढऱ्या रंगाचा खडू, शाई, निळ्या रंगाची अत्तराचा जो सुवास आहे तो. ओके, त्या वस्तू ज्या द्रवापासून बनलेल्या असतात त्या द्रवाचेच ते असतात. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर. इन डे टू डे लाईफ वी come across many things in our surroundings. We touch them, we study their properties. All are these things made from only one kind of matter or from more than one kind of matter. डे टू डे लाईफमध्ये आपल्या अवतीभोवती आपण वस्तू पाहतो, त्यांना आपण स्पर्श करतो, त्यांचे गुणधर्म आपल्याला माहीत असतात. तर या सर्व वस्तूंची निर्मिती जी आहे ती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते. ठीक आहे, किंवा की एकापेक्षा अधिक द्रव्यापासून झालेली असते. क्लासिफाय द फॉलोइंग अकॉर्डिंग to the nature of matter in them, whether it is made from one kind of matter or from more than one kind of matter, and whether it is in solid, liquid and gaseous state. An engraved ideal: gold, milk, water, a plank, then concrete, salt, soil, coal, smoke, sharbat, cooked khichdi, steam. ओके, आता काही गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लासिफाय करायला सांगितलेत. ओके, त्यांचं वर्गीकरण करायला आपल्याला सांगितलं आहे. त्या ज्या द्रवाच्या स्वरूपात आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये. ओके, पहिलं उदाहरण बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला. अँड एंग्रेव्ड आयडल म्हणजे कोरीव जी मूर्ती असते ती, इट्स अ सॉलिड. गोल्ड हे सुद्धा सॉलिड आहे. मिल्क लिक्विड, वॉटर लिक्विड. ओके, प्लँक फळी जी आहे सॉलिड आहे. कॉन्क्रीट सॉलिड, देन सॉल्ट अगेन सॉलिड, सॉइल सॉलिड, कोल सॉलिड, स्मोक गॅस. ओके, शरबत लिक्विड, देन कुक खिचडी सॉलिड. ओके, स्टीम गॅस. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. फिल अ ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रीम, ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट, व्हॉट हॅपन्स. एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरायचं आहे आणि त्यात लहान दगड टाकायचं आहे. काय होतं, ते पाणी थोडंसं वर येतं. ओके, त्याची पातळी वाढते. टेक अ बॅलन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड अ बिग स्टोन इन अनदर. विच पॅन गोज डाऊन अँड व्हाय. एका तराजूमध्ये एका पारड्यात आपल्याला लहान दगड ठेवायचा, दुसऱ्या पारड्यात मोठा. ओके, त्याच्यानंतर कोणतं पारडं खाली जाईल हे आपल्याला सांगायचं आणि का. तर ऑफकोर्स जो दगड आहे ज्या पारड्यात ते पारडं खाली जाईल. बरोबर. देन विच प्रॉपर्टीज ऑफ मॅटर कॅन यू टेल फ्रॉम द अबाव ॲक्टिव्हिटीज. आणि वरील जी कृती आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणते गुणधर्म सांगता येतील. ठीक आहे. नंतर ऑब्जेक्ट्स हॅव मास अँड मास कॅन बी measured with the help of devices like the common balance. Also, they occupy space. They acquire both these properties from the matter that they are made of. In other words, mass and volume are two important properties of matter. Many kinds of matter found in nature are in pure form, that is, they contain only one consistent
In scientific language, matter made of only one constituent is called substance. For example, gold, diamond, water, chalk, other kind of matters are made of two or more substances. They are called mixture. Okay. काय सांगितलं इथे त्यांनी? वस्तूंना त्याचं स्वतःचं असतं वस्तुमान असतं. मास म्हणजे काय? वस्तुमान असतं. ओके. ते तराजूसारख्या साधण्याने मोजता येते. तसेच वस्तूची आहे ती जागासुद्धा त्याची व्याप्त त्याच्या आकारानुसार. ओके. हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते त्या द्रव्यामुळे त्याला प्राप्त झालेले असते. म्हणजेच वस्तुमान म्हणजे त्याचा मास आणि त्याचे आकार, साईज, हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ओके. निसर्गात आढळणारी काही जी द्रव्ये आहेत शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये एकच घटक असतो. एकच घटक असलेल्या द्रव्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण सबस्टान्स असं म्हणतो. ठीक आहे. सोनं, हिरे, पाणी, चुनखडी, काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांची बनलेली असतात, त्यांना आपण काय बोलतो? मिक्सचर. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. विच ऑफ द फॉलोइंग आर मिक्सचर्स? वॉटर, शरबत, आयर्न, स्टील, कोल, एअर, सॉल्ट, कॉपर, ब्रास, सॉईल. याच्यामधलं कोणतं मिक्सचर आहे? शरबत जे आहे ते मिक्सचर आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके. सो आणखीन कोणतं मिक्सचर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. देन ट्राय दिस. ओके. एलिमेंट्स. नेक्स्ट टॉपिक आहे एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्य. ट्राय दिस. टेक वॉटर इन अ टीपॉट अँड कवर इट. हीट द बॉटल टू अ बॉईल. What do you see on the inside of the lid? भांड्यात पाणी ठेवून झाकण ठेवा. एक उकळी येईपर्यंत भांडे तापवायचे आणि झाकणातील आतील बाजूस बघायचं काय होते. तर ऑफकोर्स जे वाफ आहे ती आपल्याला झाकणाच्या त्या आतील बाजूला दिसून येते. राईट. फिल वॉटर इन अ स्प्रे पंप. स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. आता फवारणीच्या पंपात पाणी भरायचं आणि ते पाणी भरून फवारा जो आहे तो उडवायचा आणि त्याचं निरीक्षण करायचं. ठीक आहे. Then the water droplets collected on the inside of the lid of the teapot are formed by condensation of the vapor from the boiling water. Water in the form of vapor is composed of extremely tiny particles and therefore we cannot even see them. We will see that the spray is also composed of small particles of water. Similarly, all substances are made of extremely tiny particles. The smallest particles of substances are molecules. A substance whose molecules are made of one or more atoms which are exactly alike is called an element. ओके. आता एलिमेंट म्हणजे काय? तर भांड्याच्या आतील बाजूस जमलेले जे पाण्याचे थेंब असतात ते उकळणाऱ्या पाण्याच्या वाफेच्या त्या एकत्रित ती वाफ जी आहे तिच्या संघननाने तयार झालेले असतात. बरोबर. तर वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. ठीक आहे. तसेच फवारा हा पाण्याच्या सूक्ष्म कणांचा बनलेला दिसेल. अशा प्रकारे सर्वच पदार्थ जे आहेत ते खूप सूक्ष्म असे असतात, अति सूक्ष्म कणांचे असतात आणि पदार्थांचे लहान कण म्हणजेच त्याचा एलिमेंट्स म्हणजेच रेणू. ओके. म्हणजेच स्मॉल सबस्टान्सेस आपण म्हणून त्याला. ठीक आहे. ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये म्हणजे ज्या पार्टिकल्समध्ये एकाच प्रकारचे अणू जे आहेत ते असतात त्या पदार्थांना आपण मूलद्रव्ये म्हणतो. ओके. We do not get different substances by the decomposition of an element. The smallest particles of elements are made of only one type of atoms. We cannot see atoms with the naked eye, but when cores of atoms come together, their total volume is large enough to be visible to our eyes. The mass and volume of atom of different elements are different. ओके. मूलद्रव्यांचे जे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. ठीक आहे. आणि मूलद्रव्यांचे जे लहान लहान कण हे एकाच प्रकारचे अणूचे बनलेले असतात. ते अणू आपल्या डोळ्यांनी दिसणारे नसतात, पण जर ते भरपूर अणू असे एकत्र आले की त्याचे आकारमान जे आहे ते आपल्या डोळ्यांना दिसण्या इतपत मोठे होते. आणि प्रत्येक जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळे असते. ओके. देन डू यू नो टू डेट scientists have discovered 118 elements
Of these 92 elements occur in nature while the remaining are man-made. Hydrogen, oxygen, nitrogen, carbon, iron, mercury, copper are a few of the important natural elements. More new elements are being discovered through research work. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 108 जे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, त्यांचा शोध लावला. त्याच्यापैकी 92 एलिमेंट्स जे आहेत ते निसर्गात आढळतात, तर बाकीचे जे आहेत ते मानवनिर्मित आहेत. जसं हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन झालं, त्याच्यानंतर कार्बन झालं, लोह झालं, पारा झालं, तांबे झालं. हे काही महत्त्वाचे नैसर्गिक मूलद्रव्य आहेत. ठीक आहे. आणि संशोधनाच्या द्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जात आहे अजूनही. ओके. देन ग्रेट सायंटिस्ट, म्हणजे जे ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले त्यांच्याबद्दल आपण बघूया. डेमोक्रिट्स नेम्ड द स्मॉल particles of elements atom because in the Greek language atoms means indivisible. Okay, atoms means indivisible. Indivisible म्हणजे काय? अविभाज्य. ओके, ज्याची विभाजनी होऊ शकत नाही. इन 1803 म्हणजे 1803 मध्ये जॉन डाल्टन proposed his theory stating that atoms cannot be created or divided into smaller particles or destroyed. He used certain symbols to represent elements. For example, copper, it's C, then sulfur, सल्फरची जी खून आहे ती तुम्हाला दिसते, हायड्रोजनची खून दिसते. ओके. then oxygen occur in nature in the gaseous state. Two atoms of oxygen are joined to form a molecule of oxygen, which has an independent existence. Oxygen in air is always in molecular state. Just like atoms, molecules also cannot be seen with naked eyes. निसर्गात ऑक्सिजन जो आहे तो गॅसेस फॉर्ममध्ये आपल्याला आढळतो, वायुरूपात आढळतो. आणि या ऑक्सिजनचे दोन असे अणू जे आहेत ते एकत्र जोडले जाऊन स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेला जो ऑक्सिजनचा रेणू आहे तो तयार होतो. ठीक आहे. आणि हवेमधला हा जो ऑक्सिजन आहे हा नेहमी रेणूच्या स्वरूपातच सापडतो. आणि अणू जे आहेत ते जसे डोळ्यांनी दिसत नाहीत त्याचप्रमाणे रेणू जे आहेत ते सुद्धा डोळ्यांनी दिसत नाहीत. देन यूज युअर ब्रेन पॉवर. बघा काय विचारलं. विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर. हवेमध्ये कोणती मूलद्रव्ये जे अस्तित्वात आहेत. इज कार्बन डायऑक्साईड अँड एलिमेंट्स. कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य आहे का. त्यानंतर आर द ॲटॉम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स सिमिलर ऑर डिसिमिलर. विविध मूलद्रव्यांचे अणू जे आहेत ते एकसारखे असतात आणि की वेगवेगळे असतात. ठीक आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर कॅन यू टेल व्हॉट डू द शॉर्ट फॉर्म्स नावं पूर्ण ही काय आहेत. तर DR मीन्स तुम्हाला माहिती आहे डॉक्टर, HM AC ADV ॲडव्हर्टाइजमेंट, CM DC ह्या सगळ्यांची संक्षिप्त रूपं जी आहेत, संक्षिप्त जे नाव आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. देन कॅन यू टेल इन डे टू डे लाईफ वी यूज शॉर्ट फॉर्म्स इन मेनी प्लेसेस. A similar method he used to indicate elements. The scientist Berzelius was the first to us the present method of using symbol for elements. The symbol of an element is written in the English script and in the short form of its name. Okay. Some elements and their symbol are listed in the table alongside. When the initial letter in the name of two or more elements is the same, a pair of letter is used to write the symbol. For example, we write C for carbon and Ci for chlorine, Cl for chlorine. ओके. सो इथे बघा आपल्याला चार्ट दिलेलाच आहे. हायड्रोजनसाठी H आहे, हेलियमसाठी He आहे, लिथमसाठी Li आहे. ओके. बोरॉनसाठी B आहे, कार्बनसाठी C. सो अशा प्रकारे वेगवेगळे जे आहेत ते एलिमेंट्सचे शास्त्रीय नावं जे आहेत, सिम्बॉल जे आहेत ते दिलेला आहे. ठीक आहे. फ्रॉम द इंटरनेट और रेफरन्स बुक
obtain information about elements and prefer a table according to the format given below. हा फॉर्मॅट जसा दिलाय त्याप्रमाणे एलिमेंट्स जे आहेत ते तयार करायचे आहेत. ठीक आहे. देन कॅन यू टेल विच मेटल डू वी यूज इन डे टू डे लाईफ. आपण डे टू डे लाईफमध्ये कोणतं मेटल जे आहे, कोणतं धातू जे आहे ते यूज केलं पाहिजे. आर मेटल्स एलिमेंट्स, म्हणजे एलिमेंट्स आर, हे जे आता पापा पुढे सांगतील ते मेटल्स एलिमेंट आहेत का. ठीक आहे. Elements are generally classified into two groups, metals and non-metals. We have studied the properties of metals such as malleability, ductility, then conductivity of heat and electricity, density, then luster and sonority. The elements that do not show these properties are called non-metal. For example, phosphorus, sulfur, chlorine. The elements that show some properties of metals and some properties of non-metal are called metalloids. Okay, these are the third group of elements. Arsenic, then silicon, then selenium are example of metalloids. ओके. म्हणजेच सर्वसाधारणपणे जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातूमध्ये होते. ठीक आहे. मेटल नॉन मेटलमध्ये होते. आणि लास्ट स्टँडर्डमध्ये आपण हे बघितलं होतं की धातूंचं जे वर्धीयकरण आहे, म्हणजे ज्या मेलेबिलिटी झालं, ठीक आहे, किंवा त्यांची तन्यता, विद्युत वाहक आहेत की नाही, उष्णता वाहक आहेत की नाही, चकाकी त्यांच्यामध्ये, हे सगळं आपण लास्ट स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. सो आणि हे गुणधर्म ज्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येत नाही त्या मूलद्रव्यांना अधातू असं म्हणतात. ठीक आहे. नॉन मेटलिक असं म्हणतात. आणि ज्यांच्यामध्ये दिसून येतात त्यांना ऑफकोर्स मेटलिक असं म्हणतात. काही प्रमाणात धातू जे आहेत ते तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शवतात. त्यांना आपण धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स असं म्हणतो. हा मूलद्रव्याचा तिसरा गट आहे. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम इत्यादी. ठीक आहे. Then do you know the wire that we see in the electric bulb in our house is made of the element tungsten. ठीक है, tungsten. Its symbol W is derived from its German name Wolfram. Okay. Similarly, the symbols of silver and gold are divided for their Latin names. Argentum and arum respectively. Elements occur in solid, liquid or gaseous state. Some metals are difficult to use in pore form. For example, pure iron rusts in air. Pure gold is very soft and blends easily. The properties of the original metal can be modified by mixing one or more elements in it. Such a mixture of metal is called an alloy. Brass, steel, 220 karat gold are a few example of alloy. ओके. आपल्याला घरामध्ये आपल्या असणारे जे विद्युत दिवे आहेत, ठीक आहे, बल्ब आहेत, त्यांच्यामध्ये जी तार दिसते ती टंगस्टनची तार आहे. ठीक आहे. टंगस्टनची तार आहे. या मूलद्रव्याची, टंगस्टन या मूलद्रव्याची असते. आणि वोल्फ्रॅम या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला W अशी संज्ञा जी आहे ती दिलेली आहे. तसेच चांदीला AG, ओके, A आणि G, सोन्याला A आणि U अशा संज्ञा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. AG म्हणजेच अर्जेंटम आणि U म्हणजे ॲरम. ओके. हे लॅटिन नावावरून दिलेल्या आहेत. मूलद्रव्य ही स्थायू, द्रव्य आणि वायू या तिन्ही अवस्थेत असतात. ठीक आहे. काही जे धातू आहेत त्यांना शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात आणि गुणधर्म शुद्ध लोखंड हवेत गंजते. ओके. शुद्ध सोने इतके मऊ असतं की ते लगेच वागतं आणि अशा धातूंमध्ये एक किंवा दोन जे मूलद्रव्य आहेत ते मिसळून त्या गुणधर्मात बदलता येतात. धातूंच्या या मिश्रणात संमिश्र म्हणजे अलॉय असे म्हणतात. पित्तळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्र आहेत. ओके. हे मिक्सचर आहेत काही. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो लेंदी आहे. ठीक आहे. तर आपण हा जो नेक्स्ट आपला जो काही चॅप्टरचा जो भाग आहे तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच या चॅप्टरच्या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ जर
व्हिडिओज ऑफकोर्स तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.